सावित्री सावित्री ज्योतिबा फुले मी काय काम केली ठाव आहे समजासनी। मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, लय मोठी मोठी काम केली समजासनी ठाव आहे। लगीन झाल्यावर पुण्याला आले, ज्योतिबांच्या घरात या वया इथं पुस्तक तिथं पुस्तक। मला वाटलं हा बाबा पुस्तकच खातो की काय। ज्योतिबा म्हणले सावित्री पोरींची परिस्थिती लय वांगळ आहे, पोरींना बुक्कात काय लिहिलंय नाही समजाय हवं त्यांना। मी स्त्रियांपर्यंत जाऊ शकत नाही, तू शिक आणि त्यांनाही शिकव। या वया मला 10-12 भाकऱ्या सांगितल्या असत्या तर दिल्या असत्या की थपा थपा थापून। मला नाही जमायचं बुवा, आपण शिकायचं दुसऱ्यांना शिकवायचं नाही जमायचं बुवा। ज्योतिबा म्हणले सावित्री पहिलं पाऊल उचल। आणि मला एक दिवशी शेताकडे घेऊन गेले, हातात घेतली काठी आणि मला म्हणले सावित्री इकडे ये आणि काहीतरी लिहलं बाई। म्हणाले माती आपली माय आहे, तू पहिलं पाऊल उचल। आणि मला म्हणले लिहू तू आता, मला काय ते जमना। तस आवाज चढवला, म्हणले बेंबीच्या देठापासून पहिलं पाऊल उचल सावित्री, समाजाला तुझी गरज आहे। आणि 8 दिवस लागले की बया शिकाया। आणि शिकता शिकता समधी 12कडे शिकले। समधी अक्षर मला फुलासारखी वाटायला लागली आणि पुस्तकातली अक्षर तर मोत्यासारखी दिसायला लागली। ती माझ्याशी बोलायला लागली, मला लय आनंद झाला। आणि मग आम्ही घरोघरी जाऊन सांगायला लागलो की पोरींना शिकाया पाठवा, सावित्री शिकवल। कोणी बी ऐकत नव्हतं। आणि हे रस्त्यानं जाताना समद काय बाय बोलायचे, लय संताप व्हायचा। आणि मग यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींची शाळा काढली। आणि मग घरोघरी जाऊन पुन्हा सांगायला लागले की मुलींना शाळेत पाठवा, सावित्री शिकवल त्यांना। आणि पहिल्या दिवशी 5 पोरी आल्या की शाळेत। आणि मी असं फळ्यावर लिहायला वळले, पुन्हा मागे वळून बघते तर पोरी गायब। लय भ्या वाटला मला, कारण यामुळेच एक बाहुलीचा बळी गेला होता। त्याला कोणीतरी नेऊन लाडवामध्ये काचेचा चुरा खाऊ घातला होता। रक्ताच्या उलट्या होऊन ती धारातीर्थी पडली। शिक्षणातला तो पहिला बळी होता। ज्योतिबा म्हणले असं घाबरून चालायचं नाही। पुन्हा त्यांना समजावलं आणि 4-5 पोरी यायला लागल्या शाळेला। आणि ज्योतिबा म्हणले की त्यांना आता तू शिकव। मी त्यांना शिकवायला जायचे, वाटेतून मला दगड मारायचे, शेण मारायचे, उष्ट खरकट पाणी अंगावर टाकायचे। ज्योतिबा म्हणायचे सावित्री घेतला वसा टाकू नकोस। आणि मग मी लागले की कामाला, त्याकडं ढुंकून वळून नाही पाहिलं, कारण परिवर्तन घडवायचं तर मग कृती केली पाहिजे। आणि आज आपण समाजामध्ये जे परिवर्तन बघताय ते आहेच की सगळे शिक्षणाने स्त्रिया देशाच्या विकासाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहे, सगळी क्षेत्र पादाक्रांत केलेली आहे। धन्यवाद।